तर खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण इथे तूप बनवून घेणार आहोत। तर हे माझ्याकडे 3 दिवसाची मलई आहे, ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी काढून घेत आहे आणि त्यानंतर पाणी न टाकता ही मिक्सरच्या भांड्यामधून थोडीशी फिरवून घ्यायची आहे। त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने तयार होईल। त्यामध्ये मग थोडंसं थंड पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि परत मिक्सरच्या भांड्यातून जोपर्यंत मलई आणि ताक जे आहे ते वेगळं होत नाही तोपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। आणि हे बघा अशा पद्धतीने इथे मलई तयार होते आणि दुसऱ्यांदाही मी तीच स्टेज जी आहे ती रिपीट केलेली आहे। आणि पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला एक गोळा तयार करून ते जे सर्व ताक जे आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे। हे ताक जे आहे ते आपण नंतर वापरात घेऊ शकतो। त्याचं थंडगार ताक किंवा मठ्ठा किंवा कढी सुद्धा आपण त्याचं करू शकतो। तर त्यानंतर इथे मी परत एकदा पाणी टाकून त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने मलईला धुवून घ्यायचं असतं जेणेकरून छान त्याचं तूप तयार होते। तर हे बघा इथे मी 3 पाण्याने स्वच्छ असं जोपर्यंत पाणी जे आहे ते फार असं पांढरशुभ्र निघत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला धुवून घ्यायचं आहे। म्हणजेच 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी तूप जे आहे ते उकळवायला ठेवलेलं आहे। अर्ध उकळत आलं की तयार होत आल्याच्या नंतर त्यामध्ये 2 लवंगा टाकून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही त्यात खायचं पान सुद्धा टाकू शकता। तर हे बघा अशा पद्धतीने अगदी 10च मिनिटात इथे मस्तपैकी असं तूप तयार झालेलं आहे। खूपच मस्त असा सुगंध त्याचा येतो आणि 3 दिवसाची जी मलई आहे म्हणजेच 6 लिटर दुधामध्ये एवढे आपलं 1 पाव तूप तयार झालेलं आहे। हे बघा पूर्ण 1 पाव तूप इथे तयार झालेलं आहे 3 दिवसाच्या मलईमध्ये। मस्त अशी साजूक तूप इथे आपली तयार झालेली आहे। हे बघा सध्या गरम आहे, तुम्हाला मी थंड झाल्यानंतर दाखवले हे पूर्ण। हे बघा थंड झाल्याच्या नंतर मस्त असं त्याचं तूप आपल्याला इथे दिसतंय। हे बघा तर खूपच साधी सोपी पद्धत आहे। चला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा।